काय करावं, ज्याचं चरित्र सांगायचंय का त्याचा जन्म पावसातच झालेला आहे. आपल्याला 1 तास पावसात बसायचं थोडं अवघड वाटतंय, पण बिचारा पावसात गोकुळापर्यंत गेलेला आहे. आणि त्याला बी जास्त छत्री नव्हती, आपल्या एवढीच होती. त्याच्या शेषनारायणानं धरली होती तेवढे बिचारा. असू द्या, चांगली गोष्ट, योगायोग आहे. श्रावण महिना आणि वर्षा ऋतू खूप प्रसन्नतेचं वातावरण असतं. आणि म्हणून तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये भगवंताने कृष्णानं वेळ निवडलेली येण्याची. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. या श्रावण मासामध्ये प्रसन्न वातावरण असतं, असं उदास नाही, भगभग नाही. आणि या पवित्र अशा श्रावण मासामध्ये पवित्र पावन भूमी साधू संतांच्या कृपाशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे धानोरा, शेळका धानोरा. वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये अतिशय प्रेमाने श्रद्धापूर्वक या ठिकाणी आज आपल्या सांगतेमध्ये आलेला आहे. गेली 7 दिवस अनेक रसभरीत वक्ते, त्यांचे चिंतन, त्यांची मेजवानी आपण ऐकली, तृप्त झालो आपण. पण एक सांगतो, कुठल्याही कामाची सांगता असते, त्याला कुठेतरी कळस त्याचा निघला पाहिजे. कुठलंही काम असो त्याला एक थांबा पाहिजे. आणि तो थांबा जो असतो का, ते एक पूर्णतेचं प्रतीक असतं. थांबावं लागतं. मंदिर कितीही उंच नेलं तरी कळस तर बसवावं लागेल का नाही त्याला. आणि कळस बसणं म्हणजे मंदिराचं पूर्णता झाल्याचं प्रतीक आहे ते. विठाला विठाला. आणि मग थांबायचं असेल का, थांबायचं असेल तर मग कृष्ण पाहिजे. थांबायचं असेल तर कृष्ण पाहिजे. कृष्णाच्या ठिकाणी आल्याशिवाय विसावा नाही. बाकी सगळ्या अवतारामध्ये धावपळ आहे. भगवंताचे जेवढे अवतार आहेत का तेवढ्यात नुसती धावपळ आहे. हे करायचंय, ते करायचंय, हा याच्यासाठी, तो त्याच्यासाठी, असं करत करत भगवंताचे सगळे अवतार झाले. पण एक अवतार असा झाला की ते तर सगळ्यांनाच थांबण्याची जागा मिळाली, एकाला नाही. जे भगवंताबरोबर सगळ्या अवतारामध्ये मागं 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 फिरत होते का, त्यांना सुद्धा फिरण्याचा कटाळा आला. आणि त्यांनी सुद्धा देवाकडे एक दिवशी तक्रार केली, देवा कधीपर्यंत फिरायचंय, तुम्ही पुढे आम्ही मागे, तुम्ही पुढे आम्ही मागे. तुम्ही अवतार घेतला की आम्ही अवतार घ्यायचा, आम्ही तुमच्या मागं चालायचं. आता हे कधीपर्यंत आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आता तक्रार केली, देवा खंदेबार पोटी भूक बहु केली, पाय पिटे झाला किती वेळेस, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. हे आता बस झालं. आता एक असा अवतार घ्या की त्या अवतारामध्ये तुम्हालाही विसावा मिळेल आणि तुमच्या सगळ्या भक्तांना सुद्धा विश्रांती आणि पूर्णता मिळाली पाहिजे. असा एक अवतार पाहिजे. आणि मग या सगळ्याचा विचार करून सगळ्यांसाठी भगवंताने जो अवतार घेतला त्याचं नाव आहे कृष्ण अवतार. विठाला विठाला. काला म्हणजे तृप्ती आहे, काला म्हणजे पूर्णता आहे. ढेकर आहे, तृप्तीचा ढेकर आहे. एकदा पोट भरून जेवण झालं की ढेकर देतो माणूस तृप्तीचा. प्रत्येक गोष्टीमध्ये सुरुवातीला बरं असतं, पण पुन्हा पुन्हा कुठेतरी थांबण्याची इच्छा होते ना महाराज. कितीही सप्ताह छान असला, 9 दिवसाचा करा, 11 दिवसाचा करा, कीर्तन कितीही छान, सगळं अन्नदान असू द्या, सगळं असू द्या, पण बरीच माणसं म्हणतात होय काला काव आहे, काला काव आहे. बाहेरच्या पाहुण्यांना फोन करा, या बरं का आमच्यात सप्ताह आहे. बरं बरं, आता मग मध्ये नाही, काला कधी आहे, कालेला आहे. अलग लक्षामध्ये म्हणजे सगळ्यांचं लक्ष तृप्तीवर असतं, पूर्णतेवर असतं. आणि एक सांगू का, शेवटामध्ये सहभागी व्हायला सगळ्यांनाच आवडतं. विठाला विठाला.
त्यासाठी आसुसलेले सगळेच ऋषी मुनी जपी तपी योगी सगळे आसुसलेले की एकदा शेवटचा एकदा ढेकर देण्याचं ब्रह्मरसाचं भोजन मिळालं पाहिजे आणि ते आम्हाला पाहिजे. मग ते कोण्या अवतारात देणार आहे देवा? भगवंतांनी त्यांना आश्वासन दिलं होतं, आताच नाही. सांगू का मी तुम्हाला, सगळ्याची आश्वासनं वरदानं अपूर्ण राहिलेली ज्या अवतारामध्ये पूर्ण करून सगळ्यांना तृप्त केलं तो म्हणजे कृष्ण. विठाला पाठीमागल्या अवतारामध्ये सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करता आल्या नाहीत ना, मर्यादा होत्या. आणि मर्यादा असल्या की बरीच कामं करता येत नाही. तो मर्यादा बंधनं असल्यामुळे राम अवतारापर्यंत ठीक झालं, पण राम अवतारामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी, अवतारच मर्यादा पुरुषोत्तम आहे ना, मर्यादा उल्लंघन करता येत नव्हते कोणाची. एक जर मर्यादा उल्लंघन झाली असती तर प्रभुरामचंद्राला मर्यादा पुरुषोत्तम म्हणता आलं नसतं. आणि ज्या माणसाला मर्यादा पाळाव्या लागतात का, मन सांभाळावे लागतात का, त्याच्याकडून सगळी कामं परफेक्ट होत नाहीत. कामं सगळीच परफेक्ट करायची म्हणल्यावर मर्जीनं होत नसते, कुठं कुठं बाहेर बी मागं सरावं लागतं. खरंय, सगळ्याच ठिकाणी मर्यादा 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 कामं होत नाहीत. काही होतील, पण काही ठिकाणी मर्यादेनं कामं होत नाहीत, मर्यादा उल्लंघन कराव्या लागतात, त्यावेळेस कामं पूर्ण होतात. विठाला विठाला राम अवतार. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा यज्ञाचं रक्षण करायला चला. हो गुरुजी चला. मर्यादा, यज्ञाचं रक्षण केलं. तिथून विश्वामित्र म्हणले चला आता सीता स्वयंवराला जायचंय आपल्याला. अहो वडिलाला विचारावं लागेल, आईला विचारावं लागेल, काही असेल का नाही. लग्न म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मग आई वडिलाला दशरथ राजाला न विचारता सुद्धा प्रभू रामचंद्र कुठं जातात? सीता स्वयंवराला जातात. का? विश्वामित्राची मर्यादा उल्लंघन करायची नाही. गुरुजी ठीक आहे, तुम्ही म्हणता चला. राम राज्य व्हायचं, राम अयोध्येचा सम्राट व्हायचा, तर कैकेयीनं डाव साधला. दशरथ राजा म्हणतो रामा तू वनवासाला जा, तरी मर्यादा मोडली नाही. काय कमाल आहे, विचार करा, याला मर्यादा म्हणतात. एक शब्दानं तरी प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाला विचारलं नाही. बरं दादा उद्या मी राजा होणार आहे, हे फायनल झालंय, तयारी चालू आहे, अचानक वनवास कशासाठी? हो काय चुकलंय माझं? एक शब्दानं तरी विचारलं का? नाही विचारलं. ठीक आहे, मला राज्य नका देऊ अयोध्येचं, मला मान्य आहे, मला नको राज्य द्यायचंय, तर मला भरताला देऊन टाका, पण मला वनवास कशासाठी? माझी काय चूक झाली हे तर सांगा. एक शब्दानं सुद्धा आपल्या बापाला माघारी बोलण्याची मर्यादा रामाने ओलांडली का? सांगा सांगा सांगा. तुम्ही रामायण ऐकलं? आताचा राम असताना कलियुगातला दशरथ मोकळाच केला असता, सोडला असता. म्हणून तर नाव चंद्र सूर्य तोपर्यंत मर्यादा पुरुषोत्तम राहिलं. विडाला विडाला सगळ्यांच्या मर्यादा पाळल्या तो राम. पण शेवटी अरे विचार करा तुम्ही, ते बोलला असेल धोबी. कोण बोलला? धोबी धोबी मी काय त्या रामासारखा आहे, निर्लज्ज आहे काय, नेलेली बायको आणून नांदवायला. ते कोण बोललं? धोबी बोलला. तुम्ही विचार करा ना, तो धोबी बोलल्यावर एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? असले हजार धोबी बोलत असते. पण विचार करा ना, तिथं सुद्धा मर्यादा पाळली. आता काय सांगावं? सामाजिक मर्यादा म्हणतात तिला. तिला कोणती मर्यादा म्हणतात? सामाजिक मर्यादा म्हणतात. कुटुंब उद्ध्वस्त झालं पण मर्यादा सोडली नाही, ह्याला राम म्हणतात. पण ऐका ना, जेवढ्या मर्यादा पाळत गेले तेवढे दुःखच भोगत राहिले. याच्या मागलं तुम्हाला कळालं का? राम जेवढे मर्यादा पाळत गेले तेवढं दुःखच भोगत राहिले. हे देवाला माहित होतं की राम अवतारामध्ये सगळ्याच्या मर्यादा पाळत बसलो आणि सगळं दुःख भोगावं लागलं. आता कृष्ण अवतारामध्ये मर्यादा पाळलो तर तेच भोगावं लागेल. त्याच्यामुळे या अवतारात कुणाचं ऐकायचं नाही. अजिबात नाही. राम अवतार असा होता, तुम्ही जे सांगता तेच खरं.
तुम्ही सांगा बरं ठीक आहे असं करा रामा. हो तसं बोलिला वाल्मिक तशीची करीन वर्तोने दावीन नामा म्हणे. आहे का स्वातंत्र्य? नाही. हो वाल्मिक बाबा तुम्ही म्हणता तसं. हो तसं तर तसं. काय मर्यादा? कृष्ण अवतारात असं नाही. तो म्हणतो तसं नाही, मी म्हणतो तसं होईल. बाकी बोलायचं नाही. अगदी कोणी असो, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं नाही, मी सांगायचं तुम्ही ऐकायचं. विठाला विठाला महाभारताच्या प्रसंगामध्ये बघा तुम्ही, आठवलं म्हणून सांगतो. बऱ्याच जणांनी सांगितलं असं नाही देवा, तसं नाही, हे देवा बरोबर नाही. कृष्णानं सांगितले बरोबर आहे का कसं आहे ते मी बघतो, जेवढं सांगतो तेवढं कर, बाकीचं बोलू नकोस पुढलं. कर्ण रथहीन झाला होता. रथाचं चाक जमिनीमध्ये गाडलं गेलं आणि कर्ण खाली उतरून रथाचं चाक उपसत होता आणि हातातलं धनुष्य बाजूला ठेवलं. शस्त्रहीन होता, हातात शस्त्र नव्हतं, घायाळ झालेला होता, उपसत होता. आणि असं कर्णाला वाटलं की कदाचित हीच वेळ आहे मला अर्जुन मारेल. पण कर्णाला विश्वास होता मला आता अर्जुन बाण मारू शकणार नाही, कारण त्याच्या रथावर जो बसलाय का कृष्ण, त्यानं धर्मासाठी अवतार घेतलेला आहे. तो धर्म पायदळी तुडवू देणार नाही, कारण ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याच्यावर शस्त्र चालवता येत. हा धर्मयुद्धाचा नियम आहे. पण इकडे धर्माची शिकवण देणारा कृष्ण अर्जुनाला आता काय म्हणतो नीट ऐका. अर्जुना आता एवढा चान्स आहे बरं, पुन्हा कर्ण मरत नाही, बाण मार. अर्जुन देवाला सांगतो देवा हे चुकीचं आहे. असं कसं? एक तर कर्ण रथात नाही, मी रथात आहे. नंबर 2 कर्णाच्या हातात शस्त्र नाही, माझ्या हातात शस्त्र आहे. आणि मग अशा केविलवाण्या अवस्थेमध्ये असलेल्या क्षत्रियावर एका क्षत्रियानं बाण चालवणं हे क्षत्रिय धर्मात धर्मयुद्धाच्या नियमात बसत चुकीचं आहे. असं कसं देवा, आपण धर्मानं वागणारे माणसं. कृष्णानं अर्जुनाला सांगितलं पहिल्या जन्मामध्ये असल्याच मर्यादा पाळून सगळे कुटाने अंगवट लागले. आता मी सांगतो ते ऐक. हे धर्म फिरमाची शिकवण मला सांगू नको, मी सांगतो तेवढं कर. धर्माचं माझं मी बघून घेतो, फक्त तो बाण मार. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे, मी बघतो पुढलं काय ते. आलं लक्षामध्ये? धर्म त्या दिवशी भगवंताने बाजूला ठेवलाय, पण कर्णाला बाण मार. द्रोणाचार्य धर्मानं नाही मारलेले, अगोदर खोटी अफवा सोडली. अश्वत्थामा मेला म्हणे, खरंच मेलता का? नव्हता मेला, खोटं होतं ते. म्हाताऱ्याला वाटलं माझं पोरगच मेलं, धनुष्य खाली ठेवलं, इतक्या द्रुपद राजाच्या मुलानं जाऊन मुंडकं उडवलं. अशा किती घटना आहेत मी सांगू का तुम्हाला. या कशासाठीच माहितीये का? मर्यादा पाळल्या ना दुःख भोगावं लागतं आणि काम होत नाहीत. कृष्ण अवतार असा आहे, या अवतारामध्ये काम शिल्लक ठेवायचं नव्हतं, कारण कृष्ण अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी मर्यादा सोडाव्या लागल्या. विठाला विठाला आणि मग भगवंतांनी सांगितलं कृष्णाने, तुम्ही सांगता तसं नाही होणार. तुम्ही सांगता तसं मी ऐकलं ना, एकाचंही पोट भरणार नाही. पोट एकाचंही भरणार नाही, सगळे अतृप्त राहणार आहेत तुम्ही. मग तुम्हाला उपाशी राहायचंय का पोट भरून जेवायचंय? पोट भरून, म्हणजे आम्हाला पोट भरून जेवायचंय. मग आता मी तुमचं ऐकायचं नाही, तुम्ही माझं ऐकायचं, तर पोटभर जेवण मिळेल. अन्यथा तुम्ही जर म्हणताल का पहिल्या अवतारात देवा आमचं ऐका, आम्ही म्हणतो तसं म्हणलात ना, आणखीन उपाशी राहाल. मग तुम्हाला आता जेवायचं का? हो देवा भूक लागली, जेवायचंय. मग आता एक काम करा, कुणीकडे जाऊ नका आणि मला शिकू नका, माझ्या माग या. या
माझ्या मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे 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 अवघ्या माझ्या मागे मागे एकाच्या मागे चला ना अवघे माझ्या मागे मागे सगळे जुमाट्यानं चला हा एक इकडं एक तिकडे गेले काला कसं काय होणार आहे सगळे एक जागेवर पाहिजेत भगवंतांनी सांगितलं सगळ्यांना हे काय इच्छा आहे देवा भूक लागलीये किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा सगळ्या जन्मामध्ये तुझ्या मागे फिरून 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 दम लागला रे पण आणखीन पोट भरू दिलेलं नाहीस तू एका जन्मामध्ये थोडस देतो दुसऱ्या जन्मामध्ये थोडं दुसरं पुढला आश्वासन देतोस या पुढल्या अवतारामध्ये बघू त्या अवतारात म्हणतो त्या अवतारामध्ये बघू कुठपर्यंत फिरायचं आता नाही फिरणं भगवंताने सांगितलं आता फिरू देणार नाही जेवू घालतो पण माझं ऐकलं तर कारण या अवतारात मी दुसऱ्याचं ऐकणार नाही माझं ऐकायचं सगळं माझं ऐकतं का हो काय ऐकायचं देवा माझ्या माग या मग माग या म्हणजे अगोदर कुठे होतो जे जे माणसं माझ्या पुढं जा गेले ओव्हरटेक करून त्यांना मी काहीच मिळू देत नाही हो पापाचे कळ पळते तुम्ही म्हणाल असं कसं हो असं आहे काही लोकांना एवढा उतावीळपणा असतो मला दमच निघत नाही ना दमच निघत नाही पुढे पडायचा प्रयत्न करतात भगवंत सांगतात माझ्या पुढे कसे जाता रे मी सगळ्यांचा बाप आहे ना हां आणि माझ्या पुढे जाऊन तुम्हाला मिळणार आहे काय अजिबात मिळत नाही नीट आहे का मी अध्यक्ष आहे या सगळ्या ब्रह्मांडाचा कोण आहे मी अध्यक्ष आहे बाकीच्यांनी अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करायचा नाही हे छोटे मोठे अध्यक्ष सोडून द्या शाखा अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे अध्यक्ष नाही मी कोण आहे माहिती आहे का मयाध्यक्षेन प्रकृती सोयते सचराचरम ही सगळी सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेवानं केला तो त्यानं नाही केला माझ्या अध्यक्षतेखाली केलाय मी अध्यक्ष आहे सगळ्यांचा पितामहस्य जगतो माता धाता पितामह मी सगळ्या जगाचा बाप आहे बाप विसरून जाता का रे तुम्ही आणि जे विसरतात ते मला ओव्हरटेक करतात आणि जे मला ओव्हरटेक करतात काला तर सोडा बरबादच विषयच नाही घ्यायचं पण माणसाला थोडा कशाचा तरी अहंकार आला रे आला की माणसं देवाला ओव्हरटेक करायला बघतात मग भगवंत सांगतात इथंच चुकतं तुमचं घास तोंडात जायच्या टायमाला तुम्हाला अवदसा सुचती आणि काल्यापासून बाजूला राहता विडाला विष्णू सहस्त्रनामामध्ये म्हटलं भीष्माचार्याने कोण आहे हा पांडवांना नीट ऐका याला ओळखलं नाही तुम्ही लोकाध्यक्षो सुराध्यक्षो धर्माध्यक्षो कृतः कृत हा एकाचा अध्यक्ष नाही लोकाध्यक्ष सगळ्या 14 लोकांचा 3 लोकांचा अध्यक्ष हाय बरं याला ओळखा हे कोण सांगत होतं भीष्माचार्य पांडवांना सांगत होते बाणाच्या पलंगावर पडले त्यावेळेस उभे होते पांडव द्रौपदी बाजूला आणि भीष्माचार्य पडले होते आणि असे बसून बघून देवाकडे हसत होते पांडव म्हणले का हसलात भीष्माचार्य म्हणले करतो तो हाच करतो नटधारी आहे हा हे सगळं जे केलंय का यानं केलंय यानं पांडव म्हणले असं कसं तो काय करणार आहे तो तर आमचा मामाचा मुलगा आहे म्हणून भीष्माचार्य हसले इथंच चुकतात तुम्ही तो कोण आहे तुम्हाला कळालं नाही लोकाध्यक्ष सगळ्या लोकांचा अध्यक्ष बाबा हा सुराध्यक्ष देवांचा अध्यक्ष धर्माध्यक्ष सगळ्या धर्माचा अरे जेवढं आहे लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृतः कृत हा सगळ्यांचा बाप आहे आणि याच कौरवाने आणि धृतराष्ट्राच्या पोराने
याला ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला, म्हणून आज त्यांची ही परिस्थिती आहे. विठाला विठाला आठवतंय का तुम्हाला? भगवान श्रीकृष्ण कौरवाच्या सभेमध्ये शिष्टाईला गेले. अरे पांडवांना 40 गावं तरी द्या, अगर अर्ध राज्य द्या, नाही द्यायचं. अरे 40 गाव द्या, नाही द्यायचे. अरे एवढं तरी मूर्खांना कळायला पाहिजे होते की शिष्टाई म्हणजे मध्यस्थी करायला आलेला कोण आहे. अहंकाराचा पडदा एवढा कौरवांच्या डोळ्यावर आलेला होता की समोर जगाचा बाप आहे हे विसरून गेले. बरं ठीक आहे, नाही ऐकायचंय तर नका ऐकू. अरे कमीत कमी त्याला पकडायला आणि कैदेत टाकायला निघालात तुम्ही. इथं चूक झाली. कौरवासहित धृतराष्ट्रानं दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. तिथं भगवंताला राग आला आणि तिथंच भगवंताने पाया ठेवला महाभारताचा. तुम्हाला खाऊ देणार नाही. अलग लक्षात. आणखी नाही का, विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य आलं होतं त्याच्यात. गुरुजी, विश्वामित्र म्हणजे साधी गोष्ट नाही. रामाचं लग्न बापाच्या परस्पऱ्या लावलं तरी दशरथाची हिंमत नाही झाली विश्वामित्राला विचारायला. एवढी ताकद होते. विश्वामित्र म्हणजे काय सामान्य का महाराज? एवढा विश्वामित्र होता. पण नीट ऐका बरं, विश्वामित्राचा जगात कुठं मंदिर नाही बरं झालेलं. त्याच्या पाया कोणी पडत नाही. आणखीन आहे का कुठं? दाखव मला कुठं मंदिर आहे का. याच्या पुढे जाऊन सांगतो. आणखीन दुर्वास एक असा पठ्य आहे, तिने देवाच्या बायकाचं गर्वहरण करणारी अनुसया महापतिव्रता, तिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ आहे हे दुर्वास. हो, अनुसयेचं पोरग आहे ते. अत्री आणि अनुसयेचं पोरग. ताकद नीट ऐका त्या दुर्वासाची. ते सामान्य नव्हतं. देवाला शाप दिला त्यानं, देवाला डायरेक्ट. आणि देवाला गर्भवास, 10 गर्भवास कोणामुळे भोगावे लागलेत? दुर्वासासाठी. दुर्वासाचा शाप आहे तो. हो, अंबरीशीला दिला आणि देवाने स्वतःवर घेतला. याच्या पुढे ऐका, इंद्रानं एकदा दुर्वासाचा अपमान केला. राग आला दुर्वासाला, इंद्राला शाप दिला. ज्या स्वर्गानं अमरावतीच्या अहंकारावर तू माझा अपमान केलास का, त्या अमरावतीचे 14 रत्न समुद्रात जाऊन बुडतील. सगळे स्वर्गातले 14 रत्न गेले समुद्रामध्ये बुडले महाराज. आणि ते 14 रत्न काढण्यासाठी जे एकमेकाचे तोंड बघत नव्हते त्यांना महायुती करून 14 रत्न काढावे लागले. देव आणि दानव. समुद्र मंथनाला एक होतं का? एक पार्टी होती का? दोन. एका पार्टीनं होत नव्हतं ते. दोघांना एकत्रित यावं लागलं. म्हणून आता लय वाईट माने जाऊ नका. ह्यांचं कसं जमायलंय, पहिल्यापासून जमत आहे. स्वार्थाच्या टायमाला स्वार्थ आला की कुणाचंही जमत आहे. हे जग आहे, कधीही कुणाच्या बळी पडायचं नाही. विठाला विठाला. दुर्वासाची ताकद सांगितली. देवन दानव एकदाच कामाला लावले असा पट्ट्या होता. कोण? दुर्वास आणि विश्वामित्र. ऐका ना, ही दोघंही एवढी पॉवरफुल झाली महाराज. पण ही दोघंही पूर्णतेला गेली नाहीत बरं. तृप्ती झाली नाही यांची, पूज्यता मिळाली नाही. दुर्वासाचंही कुठं मंदिर नाही झालेलं आणि विश्वामित्राचं नाही. याला कारण नीट ऐका ना. या दुर्वासाला ताकद होती, याच्या सामर्थ्य होतं. पण याला कळू नाही का, आपण ज्यांचा छळ करायला चाललो त्यांच्या घरी रात्रंदिवस हा बाबा आहे म्हणून. दुर्वास पांडवांना छळायला गेला. कोणाचा छळ केला त्यानं? केला का नाही? मग याला कळू नाही का हो, आपण विनाकारण पांडवांना खवळू नाही. कारण पांडवांचा पाठीराखा कोण आहे? कृष्ण. मग कृष्ण कोण आहे हे याला माहित नव्हतं का? मग हे माहित असताना पांडवाला डवचायची गरज होती का? ओव्हरटेक केलं गुरुजी. विठाला विठाला. अरे आहोत आपण कोण? अरे तेथील प्रमाण नेनवे वेदाशी. जीवजंतूशी. जीवजंतूने देवाला ओव्हरटेक करावं, काय मूर्खपणा आहे. 16 टायरी 20 टायरी कंटेनर चालले, सगळा रोड त्यानं व्यापलाय आणि बारकी आल्टो त्याला ओव्हरटेक करायला निघती. नका करी जाऊ. त्यानं नुसतं हे मागला असं जर केलं
सापडत बी नाही आलटो कुठे ती तुमची. डोकं लावायचं नाही लय. म्हणून एक लक्षात ठेवा, भगवंतांनी सांगितलं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला काला खायचा आहे? हो खायचा आहे. पोट भरून खायचा आहे? हो. आता मी सांगतो तसं करायचं. काय करायचं देवा? आव घे माझ्या मागे मागे मागं यायचं माझ्या. आणि जे जे मागं माझ्यात चालले, जे जे माझ्या आज्ञेमध्ये राहिले, आणि तुम्ही जर माझं ऐकलं, मी सांगतो तसं जर केलं, तर माझं वचन आहे तुम्हाला, आजी देतो पोट भारी. आजी देतो पोट भारी. आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. हा पुरे मनाला तो वारी. हा पुरे मनाला तो वारी. आजी देतो पोट भारी. हा आजी देतो पोट भारी. पुरे मनाला तो पुरे मनाला तो पुरे मनाला तो वारी. आज देतो पोट भरे, आज देतो पोट भरे. पोट भरी पोट भरी. पोटभर मिळेल. हे फक्त माझं ऐकावं लागतंय, मला शिकवायचं नाही, बिलकुल नाही. म्हणून स्वतःला शहाणे समजणारे 33 कोटी देव काला मागायला आले होते. आले होते का नाही? आजी ओसा अमरावती काला पहावया येते देव विसरते देह भाव आपला. आले होते का नाही? पण ते त्यांच्या अहंकारात आले. विमानात बसून आले, अलंकार मुकुट हे ते. देवा बोला, आम्ही स्वर्गाचे अधिपती आहोत. बरं काय पाहिजे? आम्हाला सुद्धा काला द्या. कसा देणं देऊ त्यांना काला? एक सांगू का? विद्येचा, पदाचा, संपत्तीचा, संततेचा अहंकार घेऊन जर तुम्ही काला मागायला गेलात ना, अजिबात मिळत नाही. इथं काला पाहिजे असेल ना, त्याला एकच करावं लागतं, त्याला सगळं विसरून भोळ व्हावं लागतं. विठाला विठाला. तुका मने भोळा. तुका मने भोळा. मने भोळा, मने भोळा. हो जिंकू जाणे कळी काळा. जिंकू जाणे कळी काळा. कधी काळा. तुका मने भोळा. भोळा. तुका मने भोळा. जिंकू जिंकू जाणे कळीकाला, जिंकू जाणे कळीकाला. मने भोळा. चॅप्टरपणा केला की माणसं एकमेकाचे पाय ओढतात. एक खोड बेकार आहे माणसांमध्ये. हे काय भगवंत म्हणले आता मागे चालाल का? हो देवा मान्य आहे, आम्ही तुमच्या मागे मागे चालू. पण माग चालणारे तरी नीट चालतील का? त्यांच्यात त्यांची. हे त्याचा पाय ओढतंय, ते त्याचा पाय ओढतंय, ते त्याला गुदा आणतंय, ते त्याला गुदा. माग चालायलेत पण माग चालणारे बी शांत चालत नाहीत ना, त्यांच्यात त्यांचं ओढाओढी. भगवंताने मागं वळून सांगितलं, असलं जर करायचं असेल तरी काला नाही. म्हणजे देव आता मागं चालायलो की? अरे मागं चालायलात पण मागं नीट कुठं चालायलात? कसं चालावं? तुम्ही जे चालायलात का प्रेमानं राहावा. काला द्वेषामध्ये मत्सर करणाऱ्यांना नसतो. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा
मोहिनाचा प्रेम मोहिनाचा हो हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने साधने प्रेम मोहिला साधने हरिनामाचा खिचडी प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने सगळ्यात महत्वाचं आहे आता कालाच पोट भरून खायचं असेल ना, एक तर पहिला नियम देवाच्या मागं चालायचं. आता मागं निघले गर्दी भरपूर झाली, पण आता मागं चाललेल्या कळपामध्ये नीट चलनात ना, त्यांच्यात त्यांचं सुरू झालंय तुला आधी का मला आधी. भगवंतांना वाईट वाटलं, अरे असं नाही जमत. का हो देवा? प्रेम पाहिजे, प्रेम. प्रेमात काला असतो, द्वेष मत्सरामध्ये काला नसतो. सगळ्यामध्ये काय पाहिजे? हृदयी कळवळा. हो, एकमेकाविषयी कळवळा पाहिजे. आणि मग ते प्रेमे मोहिला साधने. काला एका पातळ वस्तून होत असतो. दोन्ही कोरड्याच वस्तू म्हणले काला कसा होईल? त्याच्यामध्ये एक जिवाळ्याची वली वस्तू लागते. मग भाजी असेल, दूध असेल, काय असेल. तसं सांगू का, आपल्या सगळे आपण कोरडेच आहोत, आपला काला असा होत नाही. ज्या दिवशी आपल्यात प्रेम निर्माण होईल का, मग सगळ्यांचा काला होत असतो. हो, प्रेम नसल्यावर काला होत नाही. महाराज, मला तुमच्याविषयी प्रेम पाहिजे, टाळकऱ्यांना माझ्याविषयी पाहिजे, मला तुमच्याविषयी पाहिजे, सगळ्यांचं प्रेम पाहिजे. एखादं प्रमाण एखाद्यानं चुकीचं दिलं, महाराजांनी फटकन बोलायचं नाही त्या माणसाला. असू द्या, काही अडचण नाही, घ्या. आलं का लक्षामध्ये? एकमेकाला ओव्हरटेक करणं कीर्तन नाही, काला नाही. सगळ्यांचं तुम्ही आम्ही खेळी मेळी कथार, आणि मग बघा कशी मजा येते. आलं का लक्षामध्ये? काही काही कीर्तनात नुसते पकवाजेचे गाणाराचे भांडणच, ते इकडून हे इकडून, कोणीच कुणाला मेळच लागू देत नाही. हे एका मात्र्यात सापडीत होतं, ते एका मात्र्यात सापडत. पण ते गलिमत ते तुमची तुम्हाला कळतंय, ह्यांना कळत नाही, तर आपल्याला विचारायचंच नाही कोणी. अरे आपल्यापेक्षा बेकार आहे म्हणते, ह्यांचं नगर आहे ह्यांना. पण ते देवाची कृपा आहे, ह्यांना आपल्यात काय चाललंय हे कळत नाही, हे बरं आहे. विठाला विठाला आणि हे प्रेम उत्पन्न झालं का, प्रेम उत्पन्न झालं की मग काला असतो, काल्याचा आनंद असतो. आमच्यात आमचं आणि तुमच्यात तुमचं बी पाहिजे. आता आमचं ऐकलेलं हसू आलं तुम्हाला, आहे ना? तुमच्यात तुमचं बी पाहिजे. आता जागा कमी आहे, पाऊस आलाय, आली एखादी बाई मिचारी माऊली, जरा दाटणी वाटणीनं बसायली तर बसू द्यायची. इकडे कुठं ठरत कुठं बरगडामध्ये लागलं ना, त्याच्या लागलं नाही. झाला का काला आपला? असा कसा काला होईल? म्हणून एक लक्षात ठेवा, देवाने स्पष्ट सांगितलं, गडबड करायची, पायात पाय घालायचे नाही, माग चालायचं. पण कसं? हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू 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 चाला, हळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला,
पोटभरी हा आज देतो पोट भरी पोट भरी पोट भरी वा वा गुरुजी तिला म्हणायचं छान जसं प्रमाण आहे तसा राग लागला पाहिजे जुनं ते सोड हळू हळू असं हळू शोभत त्याला ते हळू हळू नाही तर प्रमाण आहे हळूहळू हळूहळू चाला कोणी कोणी सणा बोला अरे ते प्रमाण हळूहळू म्हणतोय ते तरी बघ हं? यालाच म्हणतात हळू. आणि एक लक्षात ठेवा कीर्तनामध्ये वातावरण हे राग बनवत असतं नव रस भरीत कीर्तन असतं वक्ता कोण्या रसात बोलतोय हे गाणाराला कळलं की तो राग तसा आळवतो आणि कीर्तन चढतं चढतं नंग नाचो कीर्तनाचे रंगी खरंय की नाही मग महाराज रडायला लागलेत इमोशनल वातावरण झालंय काहीतरी करून प्रसंग चालू आहे सगळे माणसाच्या डोळ्याने चार चार धारा आहेत आणि अशा टायमाला कसा राग आळवावा गाणारानं शिवरंजनी शिवरंजनी सारखा गारवा ला 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 ला. ओ त्याच्यात भर पडते महाराज रडते ते माणसं रडते ते ह्यानं प्रमाण दिलं तो कामाने माझे समयाशी सादर व्हावा राईट विडाला हळू आणि खरं सांगू का हळूहळू चालण्यामध्ये आणि हळूहळू गाण्यामध्ये धोकाही नसतो ना आनंदही असतो हो हळूहळू चालणार ठेस लागायची भीती नाही आडकडून पडायची भीती नाही काही नाही हळूहळू चालावं भगवंताने सांगितलं काला खायचा आहे परमार्थामधली वाटचाल आहे ही परमार्थामध्ये गडबड करून चालत नाही चालत तरुण पोरं नवीन कीर्तनाला लागले नवीन गायला लागले लगेच मोठं अजिबात नाही तुमच्या मागे चला मोठ्या माणसांचा आदर्श घ्या त्यांच्या मर्यादा पाळा त्यांच्या मागे मागे चला संप्रदायात जी आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहे ज्यांना परमार्थाचा अनुभव आहे संप्रदायासाठी ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांचा आदर करा त्यांच्या पाठीमागे चला ते म्हणतील तसं ऐका थोडं समाजानं डोक्यावर घेतलं की मोठ्या माणसाला ओव्हरटेक करू नका एक दिवशी माती होत असते बरोबर हे पण शिकलं पाहिजे हेच परमार्थात काय हळूहळू चाला म्हणजे काय हेच आहे असू द्या एखाद्याचा आवाज माझा आवाज छान असेल कीर्तन छान सांगत असेल समाज मानायला असेल याचा अर्थ लगेच संप्रदायातल्या मोठ्या माणसांचा अनादर नाही करायचा अजिबात नाही आणि जर तुम्ही केला तर तुम्ही काल्याचे अधिकारी नाही पिढाला आणि सांगितलंय भगवंताने डायरेक्ट काला नाही अरे द्वेष मत्सर दंभ अहंकार काम क्रोधानं गच्च भरलंय आणि तुम्ही काल्याला निघा अजिबात नाही तो का म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले आणि मग निघा आणि मग निघत असताना द्वेष रहित अंतकरण झालं का आणि मग वाटचाल होते ना हे परमार्थातली वाटचाल एक दिवसाची नसते एका वर्षाची नसते महाराज तर म्हणतात आमची वाटचाल एका दिवसाची वर्षाची जन्माची सोडा काय प्रमाण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या एका जन्मामध्ये केलं का म्हणून भगवंताने सांगितलं गडबड करायची नाही इथं दीर्घकाल साधना करावी लागते त्यावेळेस कुठंतरी मेवा मिळत असतो अजिबात असं मिळत नाही म्हणून हळू चाला आणि चालत असताना एकमेकाचे गुणदोष काढत बसू नका कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ असा आहे हे कोणी कोणाशी न बोला म्हणजे आबोला धरा नाही गुणदोष काढू नका एकमेकाचे विडाला असं एखादं आता बघा
का सगळे सारखे असतात तो सगळे सारखे नाही असेल एखादा जरा कमी म्हणेल कोणी जास्त म्हणेल कोणाला काही असेल काय असेल काही नाही सगळे भगवंताचे या सगळेच या हा सगळ्यांशी येते आहे अधिकार. खरं सांगू का तुम्हाला संप्रदायामध्ये सध्या तरुण पिढीची कमी झाली. गुरुजी एक विषय निघाला म्हणून सांगतो. तरुण पोरं तुम्हाला कुठंतरी टाळ घेऊन दिसत आहेत का संस्था सोडून राहिलेच नाही तो तरुण पोरच नाहीत कीर्तन भजनाकडं. याला दोन कारण आहेत. एक हाताने टाळी वाजत नाही महाराज त्याला दोन कारण आहेत ऐका तुम्ही हे गरजेचं आहे. हे जर चंद्र सूर्य तोपर्यंत पिढ्यान पिढ्या चालवायचं असेल का दोन्ही बाजूनी थोडंसं जरा समजून घेतलं पाहिजे. दोन बाजू कोणत्या संप्रदायातली जुनी मंडळी आणि नवी मंडळी यांचं संगनमत झालं पाहिजे. यांचं जोपर्यंत एकमेकाशी जुळत नाही तोपर्यंत ही पुढली पिढी तयार होत नाही. आणि ते का होत नाही त्याचं कारण नीट ऐका ना. नव्या पोरांकडं सहनशीलता राहिलेली नाही सध्याच्या काळात. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का सध्याच्या पोराकडं कुणाचं बोलून घेण्याची सहन करण्याची तयारी राहिलेली. आता तुम्ही भजनं शिकलात का ही सगळी मंडळी अहो किती जुन्या माणसांनी तुम्हाला फडफड केली असेल पण चिमूट सोडायची म्हणून भजन येत असतं. आताच्या पोराली नाकाच्या शेंडेवर राग आहे. एक शब्द बोलला तर म्हणते ते इथून पुढं तिकडं जायचं आणि जुने बी प्रेमानं घेत नाहीत. म्हणेन एखादं नवीन पोरग कसं होईना येडं वाकडं म्हणायला लागलं काय त्याला महाराज टाळाचा राटा टाकते ते कोणीकडे म्हणायलाच उठ कोणीकडे बोंबलं तस रे असं कसं चालेल असं नाही चालणार. बाबा ये कोणाचा आहेस रे आशा आशा बरं झालं बाबा छान आहे नाद लागलाय तुला येत जा आज नाही उद्या नाही भजनाला येत जा येत असतंय भजन येत जा माझ्याजवळ बसत जा येईल का नाही पोरग. आता टाळाच्या टोल्यात गुडगा फोडले त्याचा कसा येईल ते मग कुठं हळूहळू चाला आणि कुठं कोणाशी न बोला. बरं ते बी पोरं बी असे निघले बोललं कोणी तर बोलू द्या मोठे माणसं आहेत आपलं चुकलं असं काय होते बोललं तर असं म्हणणारे नाहीत महाराज. पोराला बोलून बघा एखादं ए पोरा ए तसा कसा म्हणायलास ते पोरग म्हणत नाही नाही म्हणतो हो एवढं दाड बोलायची गरज नाही बरं मी ह्याच्यासाठी ह्या कुठानेत येत नव्हतो घरच्या भाकरी खाऊ नको डोक्याला ताप. अरे पण नीट म्हणणं मला म्हणायचंच नाही हं हे तुमचा टाळ हे तुमची हे तुमचा गंध आजपासून बंद लोडच झालं इथं घोटाळा. किती दिवसापूर्वी भगवंताने सांगितलंय हे जर चालवायचं असेल का असं नका करू. कोणी कोणा सगळ्या बरोबर म्हणलं म्हणजे बरं राहतंय. माईक आहे आपल्या पुढं हां असं कसं विठाला विठाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आणि मग असं जर केलं का आजी देतो पोट बरी पुरे म्हणाल तो बरी विडोबार
अभंगाचा भावार्थ आता थांबूया. काल्याचं चरित्र, काल्याचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. या गोकुळामध्ये भगवंतानं जे चरित्र केले ते काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं लागतं, त्याचा उच्चार करावा लागतो. कीर्तनकारानं काल्याच्या कीर्तनामध्ये त्याची वेदवत्ता, त्याचं पांडित्य, त्याचं जे काय आहे ते बाजूला ठेवायचं. आज काही त्याचा शहाणपणा दाखवायचा नाही. त्यानं एकदम येडं व्हायचं, बाजूला ठेवायचं आणि भगवंताचं चरित्र गायचं. विडाला भगवंताचा अवतार गोकुळामध्ये झाला. महाराज वर्णन करतात काय भगवंताचा अवतार झाल्यावर गोकुळातल्या आनंदाला पारावर नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंदाला पारावार नाही गोकुळामध्ये. भगवंताचा अवतार होतोय, कृष्ण जन्म साजरा झालाय. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, हाती घोडा पार की. नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आनंद उत्सव गोकुळामध्ये सुरू झाला आणि कळालं महाराज गुडिया पताका तोरणी करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. बघता बघता ही बातमी गोकुळामध्ये पसरली आणि महाराज सांगतात या कडीहून त्या कडेला प्रत्येक गवळणीने एकमेकीला सांगायला सुरुवात केली. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंठवणे. एक धावे एके पुढे, वाटी ताटी सुंठवणे. वाटी ताटी सुंठवणे, वाटी ताटी सुंठवणे. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला. गवळणीला. सुईणीची गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. बघता बघता सर्व गोकुळामध्ये हा आनंद उत्सव साजरा झाला. गवळणी नंदाच्या वाड्याला येत आहेत. सज्जन हो, ही बाललीला आहे, आणखीन रांगायलेला नाही, फक्त जन्म झालाय, बाललीला आहे, तरी सुद्धा सगळ्यांना आनंद देतोय. अलग लक्षामध्ये कसा एकदा गवळणीने कृष्णाच्या बालस्वरूपाकडे पाहिलं की पुन्हा संसार डोक्यात येत नव्हता. तुका म्हणे छंदे मन मोहिले, मन मोहिले गोविंदे, मन मोहिलं. आणि गवळणी तिथंच उभ्या राहतायत. हा गोकुळातला आनंद आहे. यशोदेनं सांगावं अगं बाई जाकी घराकडे, किती वेळ उभा राहता इथं. गवळणीने सांगावं घराची आता आठवण येत नाही, आता घर विसरलं. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कामधंदा विसरला. वृत्ती वेदियले गोविंदे, बाई वो बाई वो बाई. पव गोविंदे होन पाय, पव मंगळे घेऊन पाय. वृत्ती वेधली गेली आणि नंदाच्या वाड्याला गर्दीच गर्दी झाली. हळूहळू हळूहळू हा आनंद देत देत महाराज म्हणतात आता बाललीलेच्या पुढं आता लीला सरकली. रांगत रंगणी चोरी लोणी,
साजने हा कृष्ण आळवा परतोडी मागे गेला कृष्ण आळवा आता गोकुळामध्ये दुसरी लीला चालू झाली. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरीते गवळणी रांगू लागला अंगणी माता जावळाची बेणी. रांगत असताना जे चरित्र केलं महाराज म्हणतात आता चोऱ्या करायला. कशा चोऱ्या केल्या? चोऱ्या तशा नाही केल्या. सगळ्या गोपाळांना जमवलं आणि विचारलं का रे घरी दही नाही दूध नाही का? हो देवा सगळे. अरे मग कसं काय तुम्हाला कसं एवढे शरीर कसे कमजोर आहे? सगळं मथुरेला नेऊन विकतात असं. आता मग उद्यापासून आपण चोऱ्या करायच्या. चोऱ्या करायला सुरू झाल्या. गवळणींच्या लक्षात आलं गोकुळामध्ये एकदा चोरी झाली दोनदा चोरी झाली. गवळणींनी लक्ष ठेवलं बाई कुणीतरी चोऱ्या करतय. पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरी. पत्ता लागला चोर दुसरा तिसरा कोणी नाहीये म्हणती नंदाची पोरे. त्याच्याशिवाय हे दुसरं करू शकत नाही. गवळणींनी ठरवलं कृष्ण चोऱ्या करतोय. आता इकडे तिकडे वाच्यता न करता एकदा त्याच्या आईला सांगावं. गवळणी घरानं घेऊन यशोदेकडे येतात आणि यशोदेला सांगायला सुरू करतात. बघ बरं यशोदा अंधारातली गोष्ट आहे तुझ्या लक्षात यावं म्हणून आम्ही सांगायला आलो. ऐका बाई यशोदे नवल केले तुझी गोविंदे. यशोदा ऐक बरं तुझा कृष्ण चोऱ्या करायला लागला. आता मी अशी बांधीण म्हणून ऐक आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नाशियेला मुचा सोना नाशियेला मुचा सोना हे आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना काना नाशियेला मुचा सोना नाशियेला मुचा सोना रान सुरू झालं. रात्री आला आमुच्या घरा. ऐक बरं यशोदा येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके व तोडिले दया दुधाचे बक्षिले उलंडलेले ताकाते. याला सांग बरं एकदा खूप मोठे मोठे प्रकरण करायला लागलाय. आता चावर अन्यथा गोष्ट हद्दीच्या बाहेर जाईल. बरं गवळणी सांगताय. आता गवळणी सांगत होते पण यशोदेला कुठे खरं वाटत होतं? यशोदेला नाही ना खरं वाटलं. यशोदा म्हणले अगं जिबीला काही हाड वगैरे आहे का नाही? 5 वर्षाचं माझं बाळ ग अंगणीच माझ्या खेळ तुम्ही लटकाच घेता श्रीरंग माझा वेडा दुसऱ्याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग दरा तुम्ही 12 घरच्या 12 हे दोघीकडून भांडण सुरू झालं. गवळणीने सांगायचं नाही ग बाई यानं काय सांगावं. ऐक एक गवळण सांगते यशोदा देवासारखी सून मिळाली ती ग मला 6च महिना झालं पण याच्या कारस्थानामुळे गेली ग गबाळ बांधून. यशोदा म्हणले 5 वर्षाचं पाव रे माझं एवढं बाळण तुझ्या सुनाचं काय संबंध आहे? त्यानं सांगितलं असं केलं माझ्या सुनाला मी लय मारलं बघ. यशोदा म्हणले मग का मारलं? म्हणले याच्यामुळं मारलं. म्हणले याचा काय संबंध? बोलू नका. त्यानं सांगितलं यानं काय केलं रात्री ऐक आता मी तुला सांगते सविस्तर. म्हणले काय केलं? काल मी याला सांगितलं होतं कृष्णा माझ्या घरी चोरी करायला ये मग मी सांगते. मी राखण बसले होते कृष्ण येणार आहे म्हणून म्हातारी सांगते आणि मी राखण दारात बसले होते आणि हा रात्री आला. पुढच्या दरवाजा वाटा नाही गाला हा पाठी मागून आला आणि मधल्या ओढीमध्ये शिरला आणि मधल्या ओढीतलं दही दूध तूप लोणी सगळं खलास नाश करून टाकलं खाऊन टाकलं. आणि म्हातारी कुठं होती? पुढल्या दाराला बसलेली.
उगा थोडं राहिले रे पोरं, शांत बस जरा, बोलू नका. आणि इथले माणसं बी इकडं तिकडं करू नका सारखे, थोडं उभं शांत बसा. विडाला विठाला आणि मग मी दारामध्ये काठी घेऊन पुढे बसलेले होते. पाठीमागं हा मधल्या उडीत गेला, त्यानं सगळं खाल्लं महाराज. म्हातारीला माहित नाही. सगळा नाश झाले होत्या. म्हातारीची जी नवीन सून होती का वर्ष 6 महिन्यात आलेली, ती काहीतरी आणायला मध्ये गेली तर हिनं कृष्णानं सगळं फोडलेलं नाश केलेलं बघितलं त्या पोरीनं. आता ते पोरगी लागली आरडायला, बाई किती खाल्लं. कृष्ण म्हणला गप्प बस, ओरडू नको, शांत बस. ते म्हणली शांत बस म्हणजे कसं काय बस? आमच्या आत्याबाई दारात बसले तर तू तर सगळंच खाल्लंस की. नाही मी आता जाऊन आत्याला सांगते, आत्याला सांगावं लागल. कृष्णानं सांगितलं तू नवीन आहे साने, तुला आत्या अनेक माहीत नाही, लय गुणाची नाही आत्या. तू शांत बस. माझं ना आत्याचं चाललंय ना, आमचं आम्ही बघू, तुला काय घेणं आहे का? फक्त तुला एकच सांगतो, माझ्या चाड्या करू नको, गप्पा बस, शांत बस. आता ते पोरगे त्याला अनुभव नाही, ते म्हणले नाही आत्याला सांगितलं अशी कसं जमन. आणि तिला मनात वाटलं आत्याला मी हे सांगितले, आत्या माझे पाठ थांबते त्या. नवीन जरा भडका असतो. आणि मग कृष्ण म्हणला गप बरं, सांगू नको बरं, नाव सांगू नको, चाड्या करू नको. ऐकेलच नाही महाराज. तिथूनच आरडली गुरुजी, सासूबाई आत्याबाई कृष्णाला सांगा काय. तन दिशेनं म्हातारी उडली महाराज. कोण आहे का? अहो कृष्ण घरामध्ये आलाय, पळा लवकर. म्हातारी काठी घेऊन घरामध्ये पळाली. आता म्हातारी बाहेरल्या वडीतून मधल्या वडी येईपर्यंत कृष्ण म्हणला तुला सांगितलं होतं का नाही आमच्या दोघाच्या भांडणात पडू नको. तुझं माझं काही होतं का? तू बिचारी नवीन सुनेस, तुला मी त्रास देणार नव्हतो, पण तुला सांगून ऐकलंस का? नाही ऐकलं. जाऊ दे, तुला काय कळतंय, यो इकडे जवळ ये. आता ते बिचारीला काय माहिती आता. का रे कृष्णा आले बघ, यो इकडे जवळ ये. जवळ घेतले आणि हातातला लोण्याचा गोळा सगळा तोंडाला पुसला. सगळाच पुसला, दरवाजाच्या मागे जाऊन लपून बसला. म्हातारी तावानं मध्ये आली. कुणा खाल्लं ग लोणी? मध्ये येऊन बघितलं तर लोणी कुणाच्या. बया म्हणली. तरी म्हणते बया 6 महिने झाला हिला मी चटणी भाकर देते, पण सुटायली कशी, लाट्याची लाट्या पडली. ह्याच्यामुळेच तर ही लाट्या झाली ग. कृष्णाचं नाव सांगत आता तुम्ही लोणी खातात. अहो नाही आत्या कशाची अशी हानली महाराज. कृष्ण म्हणला चांगली हानू द्या, तवर बोलायचं नाही. चांगले हाणल्यावर मग ती म्हणली असले सासू म्हणल्यावर असल्या सासू कशी मला नांदायचं नाही म्हणली. आणि मग कृष्ण मागून म्हणला आत्याबाई राहू द्या, तिला हाण नका, मी खाल्ले. मग सासू म्हणते सुनबाई नाही ग माझ्या लक्षात आलं. लक्षात नाही म्हणले, तो यासारखे जवळ हे गारानं सांगते गवळण येऊन यशोदेला, याच्या कारस्थानामुळं माझं भरलं घर, माझी सून माझ्यावर रुसून निघून गेली. सांग बरं आता कुणाची चूक आहे? ऐक, गारानं सांगते. आपण खातो दही दूध लोणी, हात पुसतो सुनेच्या मुखाला गोणी. हे का जनार्दनी करी करणी, जायते तो निपळूनी. म्हणून ऐक यशोदा, अनेक एकदा सांगते याला आवर, आणि याला जर नाही आवरलंस तर मग पुढचं काय होईल बघ. विठाला विठाला तिचं झालं का नाही? तू दुसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोणी. गाठ बाई कुणासी सुटेना, कुटवर सुधिंगाना. यशोदे ऐक,
दुसरे म्हातारे आले, म्हणले आहे बाई, अगं तुझी सून गेली पण कवा तरी येईन. माझं तर ह्यानं रात्री कुकू पुसायचं आणलं होतं. यशोदा म्हणले, अगं काय आरोप करण्याची पद्धत आहे का? माझं लेकरू केवढं, कोणी म्हणते माझी सून गेली, एक म्हणते माझं म्हातारं मारा. काय केलं माझ्या? ते म्हणले, ऐक तुझ्या पोरांना काय केलं. म्हणजे काय केलं सांगायला लागली होती गवळण. प्रमाणातले दृष्टांत आहेत बरं, हे मोहगम विनोद नाही, त्याला मी प्रमाण देतोय. ऐक बरं यशोदा. हां, रात्री माझ्या घरी आला. बरं काय झालं मग? माझं म्हातारं ना जरा अंगानं थोडं जाडजुड आहे. असं नाही, चांगलं मोठं आहे. आणि पुन्हा माझं म्हाताऱ्यावर प्रेम असल्यामुळे मी जरा जास्तच खाऊ घालते, त्याच्यामुळे माझ्या म्हाताऱ्याची डेहरी जरा थोडी मोठी झाली. यशोदा म्हणली, चांगली गोष्ट आहे की डेहरी असणं काय वाईट गोष्ट आहे का? होय, डेहरी असणं वाईट गोष्ट आहे का? चांगलं आहे. खाली बघा, खाली बघा, विचार करून बोला सगळे. डेहरी असावी का नसावी? काय म्हणणं आहे तुमचं? नसावी. अहो, ढेरेवाला माणूस काय वजन तार दिसतो महाराज. पब्लिक मध्ये गेल्यावर वजनच कुणाचं पडतंय? आपण किती बी करा बरं, काय आपल्या खायच काय महाराज सांगा बरं. काही असो नाही तर नसो, माणसाला काय असायला पाहिजे? हा, बक्कन वजन पडतं महाराज माणसाचं. पण त्याला कपडे तसे घालावे लागतात वजनदार दिसायसाठी. कारण ढेरेवाली माणसं कपड्यातच बरी दिसते, उघडी बघू नका. अवघड असतंय, भयानक दिसतंय महाराज. एक सांगू तुम्हाला, डेअरीवाल्या माणसाचे फायदे बी लई. रुबाब पडतो समाजात, वजन पडतं, पण बाकी एक गोष्टी त्याच्या अवघड असतात. डेअरीवाल्या माणसाला किती बी काही केलं तरी पालतं झोप बरं म्हणावं, नाही झोप येत महाराज. त्याला वाटलं का मी पालतं झोपावं तरी झोपता येत नाही. असं आहे ते. म्हातारी म्हणली, बाई काय करावं आता, माझ्या म्हाताऱ्याची थोडी ढेरी झाली. अहो मग झालं काय? काय झालं? माय उन्हाळ्याचे दिवस, खाऊ पिऊ घातलं, म्हातारं टचून जेवलं, आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कपडे काढून माझं म्हातारं घराच्या अंगणामध्ये उतानं झोपलं होतं. मग काय झालं? काय झालं? कृष्ण आला, दही दूध खाल्लं, मग खाल्लं ते खाल्लं, घरातला एवढा मोठा ताकाचा डेरा आणला. म्हणजे मग पिला का? पिला नाही. माय बाहेर आणला आणि माझ्या म्हाताऱ्याच्या ढेरीवर दंडशीने टाकला. अगं काय चाललंय यशोदा? हे असला अवकिळपणा असतो का? आणि मेला असतं माझं म्हातारं म्हणजे काय करायचं होतं? हा, रात्री आला माझ्या घरा, दारी निजला होता म्हातारा. बोलून सांगते यशोदेला घरानं, रात्री आला माझ्या घरा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ताकाचा डेरा, सैरा त्यावरी फोडीला विठाला विठाला. सुरू आहे लीला, सुरू आहे. पण याचा सुद्धा आनंद आहे बरं. नीट आहे का? तुम्हाला काय वाटतंय? हे घराने यशोदेला सांगायला येत होत्या म्हणजे खरंच भांडणं होते का? हे नाही महाराज, हे खरे भांडणं नव्हते. येतो एक बहाना था. तिसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आमासी पाहावे ना, म्हणा की मग यशोदे बाळ तू जाताना, कुठवर वातावरण गार टेजलंय ना.
उन्हाळा असला म्हणजे असं कडक नसते जरा थोडं गार झालंय. यशोदे बाळ तुझा ताना कुठं सोसो धिंगाणा. अनेक लीला अनेक घराने. कुणी म्हणते माझ्या गाई सोडून दिला, कुणी म्हणते माझे वासरच सोडून दिले. काय 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 काय. यशोदेने एकदा घेतलं. यशोदेनं म्हटलं खरंच एवढ्या सांगतायत खोटं नाही. एक दिवशी कृष्णाला जवळ घेतलं आणि मोठ्या प्रेमानं सांगितलं बाळा कोड्या नको करू माझे बाबा, कोड्या नको करू माझे बाबा, कोड्या नको करू माझे बाबा, कोड्या नको करू माझे माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. टाळ वाजवा. माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, बाबा. माझे बाबा, माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा, बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. बाबा, कोड्या नको करू माझे बाबा, बाबा, कोड्या नको करू माझे माझे बाबा. यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी. यमुनेची माती खासी खा 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 खा. कोड्या नको करू माझे बाबा. सांगितलं पण कृष्ण ऐकायला तयार नाही. लक्षामध्ये आलं हा ऐकत नाही. यशोदे म्हणले आता तू ऐकत नाहीस, बाहेरल्या झाला तर घरातल्या करायलास. आता तुला सांगून काही फरक पडत नाही. आता तुझा गोकुळातला सगळा खेळच बंद. का गाई आता गोकुळामध्ये राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना. आता तो वृंदावनामध्ये गाई चारायला जायचं. आता गोकुळामध्ये राहायचं नाही. त्याच्याशिवाय तुझ्या खोड्या बंद होत नाही. कृष्णाने सांगितलं आई ठीक आहे तुझी आज्ञा शिरसा बंद आहे. आता मी गोकुळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे. आईची आज्ञा पाळली. सगळ्या गोपाळांना सोबत घेतलं. या रे तुम्ही गाई घेऊणी सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना बोलवलं. गाई गोपाळ यमुनेच्या तटी येते पाणी मिळून जगजेटी. गाई राखत असताना अनेक प्रकारचे त्या गाई राखत असताना सुद्धा चरित्र केलं. रांगता गोधने राखीत आहे. गोधने राखत असताना अनेक प्रकारचे जे खेळ झाले महाराज. अत्यंत सगळ्या खेळांचं वर्णन आहे. विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडीला. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. 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 हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा घुमरी
खेळ झाले, पण काय वेळ झाल्यावर खेळाचा आनंद राहत नाही. कारण नाही काय तसं खाऊन आले थोडं. तुम्ही आलात पण मी नाही ना आलेलो, मी तसाच आलेलो. काय सांगावं तुम्हाला. त्याच्यामुळं तुमचं झालं, पण आता मला काय लागली भूक. अहो मलाच नाही, गोपाळांना सुद्धा लागली. बहु केली वनू बहु केली वन वन, पाय पिटे झाला शीन, खांदे भार पोटी, भूक काय खेळायाचे सुख. मग काय करायचं. भगवंताने सांगितलं काही काळजी करू नका, नाही ना खेळायचं नाही. मग चला वळू गाई, चला वळू गाई, सलावळू गाई, सलावळू गाई, बैसो जेऊ येठा, वा वा. बैसो जेऊ येठाई, बैसो जेऊ येठाई, बैसो जेऊ येठाई, बैसो जेऊ येठाई, बैसो जेऊ बहु वन वन, बहु केली वन वन, बहु केली वन वन, बहु केली वन कृष्णानं सांगितलं ठीक आहे चला. भूक लागली, हो देवा आता खेळ नको. तू का म्हणे आता खेळ सारा वापरता, मग आता चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या स्वतःकडे घेतल्या आणि काला केला. कर्मरूपी शिदोऱ्या स्वतःकडे घेतल्या, त्या संपवल्या आणि मग सगळ्यांना कमळाकार बसवलं. भगवंत स्वतः कृष्णमध्ये येतात. मुदा घेहोणिया करी पेंदा वाटतो शिदोरी, भाणोदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली,